नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत। इंडियन एक्सप्रेस या वर्तमानपत्राचे चालक मालक अनंत गोयंका आणि त्यांच्या एक ज्येष्ठ पत्रकार वंदिता मिश्रा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीमध्ये अनेक विषयांना स्पर्श करण्यात आला, पण मुख्यतः मुंबईमधलं इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय होता। कारण जे प्रेक्षकांमध्ये जे होते ते मुख्यतः उद्योजक, सेलिब्रिटीज अशा वर्तुळातील लोक होते। ठीक आहे, पण या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी काही महत्त्वाची वक्तव्ये केली आणि त्याच्यावरनं चर्चा सुरू झाली। एक तर ते असं म्हणाले की एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यात हे संवाद कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेटिव्ह नाही आहेत। एका प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना सांगितलं, स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। त्यानंतर अमोल मिटकरी यांनी लगेच त्यावर टीका केली की असं जाहीर भाष्य करणं योग्य नव्हतं वगैरे। पण फडणवीस हे जे बोलले ते योग्य आहे। लोकांमधलं कम्युनिकेशन हा वेगळा भाग आहे, पण ज्याला म्हणतो की सहजपणे संवाद साधणं लोकांशी किंवा आपल्या मनातलं काय ते सांगणं, हे एकनाथ शिंदे तर त्यांच्या चेहऱ्यावरून तर काहीच कळत नाही की त्यांच्या मनामध्ये काय खळबळ चालू। अजितदादा एक गाव दोन तुकडे करतात, पण ज्या पद्धतीने एक मैत्रीपूर्ण संवाद असायला लागतो तो कमी आहे असं फडणवीसांना म्हणायचं होतं। चांगली गोष्ट आहे, त्यात काही चुकीचं नाही, त्यांचं मत असेल ते, त्यांचा अनुभव असेल तो। दुसरी गोष्ट, फडणवीस असं म्हणाले की माझ्या अगोदरच्या मुख्यमंत्र्यांमध्ये मी प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की अनेकांनी चांगली कामं केली आहे, प्रत्येकाने काही ना काही केलं आहे। पहिल्यांदाच फडणवीस यांनी आपल्या अगोदर महाराष्ट्र होता आणि आपल्या अगोदर कोणी चांगली कामं केली आहेत काही हे मान्य केलं। पृथ्वीराज चव्हाणांचा उल्लेख केला, आश्चर्य म्हणजे नारायण राणेंचा उल्लेख केला की त्यांची कामाची पद्धत कशी होती ती आपल्याला माहिती वगैरे। पण ठीक आहे, त्यांनी हे उल्लेख केले, पण उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला नाही। महाविकास आघाडी सरकारने एकही चांगलं काम केलं नाही असं कदाचित त्यांना वाटत असावं। ठीक आहे। त्यानंतर ते म्हणाले की शरद पवार यांच्यामध्ये सातत्य कामाचं, या वयामध्ये त्यांचा जो उत्साह आहे किंवा कुठल्याही जय पराजय काही हो ते काम करत असतात, याचं मला कौतुक वाटतं। त्यांच्या काही गोष्टी मला पटत नाहीत असंही ते म्हणाले। पण शरद पवारांमध्ये एखादा तरी गुण आहे हे त्यांनी जाहीरपणे मला वाटतं कदाचित पहिल्यांदाच मान्य केलं असेल। मला आठवत नाही की ते फडणवीस त्यांच्याबद्दल कधी चांगलं बोललेत ते। माझ्यापुढे कोणी मल्लच नाही, कोणी टिकणार नाही, पक्षच नाही, राजकीय पक्ष आता विरोधी पक्ष कोणीच नाही आहे, काही त्यांच्या दम नाही आहे, आमच्याकडे अनेक तेल लावून बसलेले पेहलवान आहेत असं 2019मध्ये फडणवीस म्हणत होते। त्यांना त्यावेळी शरद पवारांनी आपली ताकद दाखवून दिली। आता ते मान्य करतात की शरद पवारांमध्ये काहीतरी गुण आहेत, पण याचे अनेक अर्थ लावले जातील। कारण गेले काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवारांची केंद्र सरकारबद्दलची भूमिका मवाळ झाली आहे। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार होणं ठीक आहे, त्यांची पर्सनल रिलेशनशिप कोणाशी काय असेल ती, पण त्या पलीकडे आपण वक्फ बोर्डाचं विधेयक असेल किंवा अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते ज्या प्रभावीपणे ज्या आक्रमकपणे मांडायला पाहिजेत ते शरद पवार किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून तेवढे जोरदारपणे मांडले जात नाही। आणि आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे की शरद पवारांमधल्या काही जणांना महायुतीमध्ये जायचं, म्हणजे अजित पवारांबरोबर जायचं अशी चर्चा सुरू झाली आहे। कदाचित शरद पवारांचा पक्ष फिनिश करण्याच्या उद्देशाने सुद्धा फडणवीसांनी पवारांचं कौतुक सुरू केलं असेल, पण अशा कौतुकामुळे पवारांची भूमिका बदलेल, खुद्द पवारांची, असं मला वाटत नाही। सुप्रियाताई सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम राहतील असं वाटतं आणि त्यांचे आणखीन काही सहकारी जितेंद्र आव्हाड वगैरे ठाम राहतील आपल्या भूमिकेवरती असं मला वाटतं किंवा मी अशी आशा करतो। पण मुद्दा आज हा महत्त्वाचा नाही, महत्त्वाचा मुद्दा हा नाही। महत्त्वाचा मुद्दा असा
की फडणवीसांनी या मुलाखतीमध्ये सांगितलं की राज्यात राजकारणाचं अवमूल्यन सुरू झालेलं आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांनी दगा दिल्यापासून राज्यातील राजकारण बदललं आहे आणि आज राजकारणात टिकायचं असेल तर हातावर हात देऊन जाऊन चालत नाही, राजकारण करता येत नाही, तडजोडी कराव्या लागतात. आता तडजोडी कराव्या लागतात हे ते अगोदरही म्हणाले होते काही चॅनल्सच्या मुलाखतीमध्ये, प्रकट मुलाखतीमध्ये. पण पहिला दोष त्यांनी उद्धव ठाकरेंनी दिला. उद्धव ठाकरेंच्या शिवाय त्यांचा सुद्धा दिवस सुरू होते, फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा. ज्याप्रमाणे ते संजय राऊतांवर टीका करतात तसे ते उद्धव ठाकरेंवरती फडणवीसही टीका करतात. अनेक वर्ष उद्धवजींशी मैत्री होती. ज्यावेळी युतीमध्ये होते तेव्हा उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची व्यक्तिगतही मैत्री होती, जिव्हाळा होता असं दिसत होतं. त्यावेळी उद्धवजींचे कुठलेच दोष त्यांना दिसले नाहीत, ते आता प्रकर्षाने दिसायला लागले. ठीक आहे, पण माझं म्हणणं असं आहे, मुख्य मुद्दा असा आहे की राजकारणाचं अवमूल्यन झालेलं आहे. याला जबाबदार कोण आहे मुख्यतः? आता मी कारणं सांगतो. केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष त्याला जबाबदार असं अतिरेकी विधान मी नाही करणार. पण महाराष्ट्राचं राजकारण 2019 पासून आमूलाग्र बदललं आणि त्याची मुख्य जबाबदारी महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण जो चौकट आहे ती विस्कटण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यतः केले. अवमूल्यन झालंय त्याला मुख्य कारण आहे ते फडणवीसांचं आणि मोदी शहांचं अति आक्रमक धोरण. म्हणजे राजकारणात पराभव जे होत असतो तो स्वीकारायचा असतो, पण विरोधी पक्ष असताच कामा नये अशा प्रकारचं जे वर्तन आहे, अशा प्रकारची जी भूमिका आहे ती भाजपची आहे आणि फडणवीसांची आहे. म्हणून आमच्या पुढे कोणी विरोधकच नाही असं फडणवीस म्हणत होते. अशा प्रकारे विरोधकांना तुच्छ लेखण्याची भावना त्यापूर्वी कुठल्याही काँग्रेसमध्ये नव्हती, राष्ट्रवादीमध्ये नव्हती, भारतीय जनता पक्षात सुद्धा नव्हती. अशा प्रकारची एक अहमन्यतेची भूमिका आणि प्रादेशिक पक्ष मुक्त भारत करायचं, विरोधी पक्ष मुक्त भारत करायचं हे 2014 नंतर सुरू झालं. आता मी तुम्हाला सांगतो की 2014मध्ये स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुका लढवल्या. त्यावेळी एकनाथ खडसे यांचा जेव्हा सगळं ठरलं होतं आणि आता अर्ज भरण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरेंना फोन आला होता की आपलं काही आपण बहुतेक वेगवेगळं लढूया आता असं दिसतंय, असं त्यांनी आदल्या दिवशी त्यांना सांगितलं. मला वाटतं त्यावेळी तुळजापूरला तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्धवजी तिकडे गेले होते. आता अशा प्रकारचा अचानक त्यांनी बॉम्बगोळाच टाकला. एक चांगल्या प्रकारची युती वर्षोनुवर्ष होतं बाळासाहेबांच्या काळापासून. बाळासाहेब गेल्यानंतरच्या निवडणुकीमध्ये लगेच बाळासाहेबांच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम हे कोणी केलं आणि कारण काय होतं त्याचं? हिंदुत्व सोडलं होतं त्यावेळी शिवसेनेने आणि एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्याबरोबर होते ना. मी एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचे आता शिलेदार आहेत, हिंदू हृदय सम्राट ठाण्याचे, तेही बरोबर आहे ते उद्धवजींचा. मग दगा देण्याचं कारण काय? काहीच कारण नव्हतं. बरं, त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र निवडणुका लढून स्वतःच्या बळावर सत्ता मिळवता आली नाही. काय वाटलं त्यांना की लोकसभेमध्ये मोदींनी मर्दुमकी गाजवल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला तसंच यश मिळेल आणि मग शिवसेनेला भिरकावून देऊ आपण, असं वाटलं होतं त्यांना. पण स्वबळावरती सत्ता स्थापन इतक्या जागा मिळाल्या नाहीत आणि मग शरद पवारांनी एकदम अचानकपणे त्यांच्या पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आणि सरकार तगलं. ते मला सांगा तुम्ही की जे शरद पवार आणि त्यांच्या पक्षातले सगळेजण भ्रष्टाचारी आहेत असं भाजपचं मत होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुठलाही दगा दिला नव्हता, काहीही केलं नव्हतं, त्रास दिला नव्हता भाजपला, म्हणजे जो आरोप त्यांचा असतो. मग नीतिमूल्य आणि संपूर्ण सगळंच खुंटीवर टांगलं ज्या राष्ट्रवादीने त्याचा पाठिंबा घेतला. त्यामुळे भाजपच्या वस्त्रांना काही तिथे शिंतोडे नाही पडले, त्यांचं चारित्र्य खड्ड्यात नाही गेलं. त्यामुळे तो पाठिंबा चालला तुम्हाला. ही तडजोड कोणी केली? पहिल्यांदा तुम्ही तडजोड केली. उद्धव ठाकरेंना दगा पहिल्यांदा तुम्ही दिला.
आणि मग 2019मध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी देखील पहिल्यांदा अजितदादांबरोबरचं सरकार कोणी स्थापन केलं? पहाटेचं नाही, सकाळी 7चं दगाबाजी करून आणि ज्या राष्ट्रवादीच्या सगळ्यांच्या जे सह्यांचं पत्र होतं त्याचा गैरवापर करून अजितदादांनी त्यांच्या पक्षाचं म्हणजे एक नेता म्हणून जे पत्र होतं सगळ्यांच्या सह्याचं त्याचा गैरवापर केला आणि ते 72 तासांचं सरकार स्थापन झालं. हे का केलं? हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि ते म्हणाले की जेव्हा म्हणजे आमच्याबरोबर यायला तयार नव्हते उद्धव ठाकरे, त्याला काही कारण होतं ना. मी असं म्हणतो आहे की उद्धव ठाकरे यांना भाजपवर सरकार स्थापन करण्यासाठी काही हरकत होती का? उगाचच त्यांचं काही त्यांच्या मनात काही प्रश्न होते ना. त्यांना असं वाटत होतं की केवळ 2.5 वर्ष हा अनुभव नाही, अनेक ठिकाणी शिवसेनेच्या जागा पाडण्याचा प्रयत्न झाला 2019मध्ये आणि शिवाय बंडखोर उभे केले गेले. 2014 ते 19मध्ये शिवसेनेचे जे मंत्री होते एकनाथ शिंदे सकट देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही. अशा अनेक तक्रारी होत्या. उगाचच ज्यामुळे काही त्रास होणार आहे आपल्याला हे माहिती असून उद्धव ठाकरेंनी फारकत का घेतली भाजपशी? त्याला काही कारण असेल ना. तुम्ही असं धरा की वाजपेयी असतील किंवा अडवाणी असतील किंवा प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथ मुंडे असतील, केंद्र आणि राज्यामध्ये हे सगळे नेते होते समजा असते, तर उद्धव ठाकरेंनी असं केलं नसतं. अगदी नितीन गडकरी अध्यक्ष असते किंवा कोणी दुसरा पंतप्रधान असता तसं केलं नसतं. मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी हे केलं, ज्या प्रकारचं वर्तन केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सर्व प्रकारचा त्रास झाला. त्यांच्याशी गद्दारी त्यांनी केली पहिल्यांदा. केवळ 2.5 वर्ष हा मुद्दा नाही. उमेदवार पाडणं, तुमची कामं न करणं, उपेक्षेची वागणूक देणं, ज्याला कंटाळून एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकदा राजीनामा देण्याचं नाटक केलं होतं 2014 ते 19च्या दरम्यान, ते जेव्हा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होते तेव्हा. अशा अनेक गोष्टी आहेत. याचं उत्तर काय? मग त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्याच्या अगोदर भाजपनी पूर्णपणे तत्वांशी तडजोड करून शाश्वत धर्म, आपत धर्म, कधीही राष्ट्रवादीशी आम्ही तडजोड करणार नाही, अजितदादा भ्रष्ट, हसन मुश्रीफ भ्रष्ट, सुनील तटकरे भ्रष्ट, छगन भुजबळ भ्रष्ट, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष आहे. शरद पवारांना ईडीची नोटीस दिली आणि त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं. किरीट सोमय्या बोंब मारत होते, एकेकावरती आरोप करत होते. आता काय किरीट सोमय्या करतायत? हे सगळं कोणी केलं? हे देवेंद्र फडणवीसांनी केलं किंवा त्यांच्या पक्षाने केलं, त्यांच्या श्रेष्ठींनी केलं. शरद पवारांनी 1978 साली किंवा 1992मध्ये म्हणजे छगन भुजबळांना त्यांनी शिवसेनेमधून आणलं, तेव्हा छगन भुजबळांना ओबीसींच्या प्रश्नावरती, मंडल कमिशनच्या प्रश्नावरती त्यांचे शिवसेनेशी तेव्हाच्या बाळासाहेबांशी मतभेद झाले होते. शिवाय मनोहर जोशींना महत्त्व मिळत होतं, त्यांना मिळत नव्हतं अशी त्यांची भावना झाली होती. त्यांना बाहेर जायचं होतं. ईडीची नोटीस पाठवून भुजबळांना शरद पवारांनी काँग्रेसमध्ये तेव्हा आणलं नव्हतं. 1978मध्ये शरद पवारांनी कोणाला ईडी सीबीआयचा धाक दाखवून आपल्याकडे आणलं नव्हतं आणि सरकार स्थापन केलं नव्हतं. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा फरक लक्षात घ्या. आणि तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. 1989 साली जी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण बहुमत नव्हतं काँग्रेसकडे. त्यावेळी राजीव गांधींनी फोडाफोड करून, तडजोडी करून सरकार स्थापन केलं नाही आणि मग VP सिंग यांचं सरकार अस्तित्वात आलं. हे लक्षात घ्या. राजीव गांधींना काँग्रेसला भ्रष्ट म्हणतात, पण राजीव गांधींनी एक ठाम भूमिका घेतली आणि सरकार स्थापन करायला नकार दिला तेव्हा, कारण आमच्याकडे बहुमत नाही आहे, मग तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा. मग VP सिंगांनी सगळ्या पक्षांचं एकत्र आणून वगैरे ते सरकार स्थापन केलं, ज्याला बाहेरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आणि अडवाणींनी पाठिंबा दिला होता.
हे आपण लक्षात घ्या. म्हणजे तात्विक भूमिका राजीव गांधींनी घेतली होती, काँग्रेसनी घेतली होती तेव्हा. आता तुम्हाला सांगतो की हे भ्रष्टाचारांना आम्ही तुरुंगात टाकू असं फडणवीस म्हणाले. आणि ते म्हणाले की भ्रष्टाचारांची गय करणार नाही. आता मला सांगा, त्यांच्या आजूबाजूला अशोक चव्हाण, अजितदादा, हसन मुश्रीफ, भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे सगळे बसलेत ना, आणि हे म्हणतात की भ्रष्टाचारांची गय करणार नाही. हसू येते याच्यामुळे. काय संबंध तुमचा? जर जुने व्हिडिओ आहेत, जुने भाषण आहेत देवेंद्रजींची, मोदींची आहेत, शहांची भाषणं आहेत. किती फसवता लोकांना तुम्ही फडणवीस? मूर्ख आहेत का लोक? त्यामुळे माझं म्हणणं असेल की अशी गोष्ट करू नका तुम्ही सगळ्यात जास्त कॉम्प्रोमाइजेस तुम्ही केले. इतरांनी काहीच केलं नाही आणि इतर जण सगळे साधू पुरुष आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्ही लोक आहात ते साधूचा वेश धारण करून जे गंडवतात ना लोकांना, बुवाबाजी करतात, तशा प्रकारचे लोक भाजपमध्ये जास्त आहेत. आणि त्यामुळे ही उदाहरणं सांगायलाच लागेल. आता तुम्हाला सांगतो की भ्रष्टाचार महाविकास आघाडीचा होता, काँग्रेसचा भ्रष्टाचार होता 2014 पूर्वी वगैरे, हे सगळं सतत सांगणारे देवेंद्रजी. आता तुम्हाला उदाहरणं सांगतो की यांच्यामध्ये आता घराणेशाही म्हणतात. आणि आता घराणेशाहीचा जो धुडगूस आहे, आता बघा, जयकुमार गोरेंचा मुलगा आदित्यराज, तो एकदा बाईकवरनं स्टंट्स करत होता. म्हणजे त्याच्या जीवाला धोका आणि रस्त्यावरच्या लोकांना धोका होता. काय झालं त्याचं? तानाजी सावंतांचा मुलगा, तुम्हाला माहिती असेल की अचानकपणे तो बेपत्ता झाला म्हणे. मग तानाजी सावंतांनी तक्रार केली. मग तो म्हणे बँकॉकला चार्टर प्लेन घेऊन गेला. चार्टर प्लेन घेऊन बँकॉकला? आणि मग सांगण्यात आलं की काहीतरी कंपनीचं काम होतं. वा, कंपनीचं काम अचानक तिकडे निघालं का घरच्यांना न सांगता? काय काम होतं बाबा तिकडे? मग मुरलीधर मोहोळ जे नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री आहेत, त्यांची मदत घेतली गेली. अशी सर्वसामान्य माणसांना मदत मिळत नाही. काय झालं त्या प्रकरणाचं? मग त्यांना बोलावण्यात आलं. ते प्रकरण काहीच नाही पुढे झालं त्याचं. बावनकुळेंचा मुलगा संकेत, त्याच्या कारने अनेकांना धडक दिली. काय झालं पुढे? संजय शिरसाट, त्यांचा जो मुलगा सिद्धांत, त्यांनी एका स्त्रीची कशी पिळवणूक केलेली आहे याच्या तक्रारी आल्या. आता संजय शिरसाटांच्या आणखीन एक भानगड काहीतरी संजय राऊत यांनी परवा काढलेली आहे. म्हणजे आर्थिक भानगड बाहेर काढलेली आहे. काय भ्रष्टाचार? आता हा भ्रष्टाचार म्हणजे केवळ पैसे खाणं नाही, बाकीचाही नैतिक भ्रष्टाचार असतो ना. मुलांना तुम्ही संरक्षण देता, पोलिसी संरक्षण देता. हे काय चाललंय? आता अजून एक तुम्हाला सांगतो. हा मोहित कंबोज, हा जो फडणवीसांचा अगदी जवळचा माणूस आहे, तो मोहित कंबोज हा काहीतरी हिरे व्यापारी आहे. आणि मग त्याला 2014 इतरांना डावलून त्याला, मला वाटतं सुनील प्रभूंच्या विरोधात तो उभा होता. तो पराभूत झाला सुदैवाने. पण त्या मोहित कंबोजच्याकडे केवढी मालमत्ता आहे? काय 200-250 कोटी त्याचं प्रतिज्ञापत्रात दाखवलेलं आहे. पण त्याच्या काही बँकांनी त्याच्यावरती तक्रार केली होती. कर्जाच्या प्रकरणात कर्ज वसुली झाली, कर्ज वेळेवर भरलं नाही, हप्ते भरले नाहीत म्हणून. त्या मोहित कंबोज हा बघा, ज्यावेळी नवाब मलिकांना अटक झाली त्याच्या अगोदरच मोहित कंबोजनी सांगितलं होतं की एका राष्ट्रवादीच्या नेत्याला आता लवकरच त्याच्यावर कारवाई होणार. हे याला कसं कळलं? आणि मग त्यांना अटक झाल्यावरती यांनी तलवार अशी उंचावून दाखवली मोहित कंबोजने. मग काहीतरी गुन्हा दाखल करण्याचा त्याच्याविरोधात नाटक झालं. तो मोहित कंबोज हा फडणवीसांच्या जवळ आहे. तो सुरतला गेला होता, गुवाहाटीला गेला होता. हा कोण आहे? भाजपच्या निष्ठावंतांना डावलून याला इतकं महत्त्व का मिळालंय? काय आणखीन काय व्यवहार आहेत? मला माहीत नाही, पण लोक बोलतात काय काय. आता हे फडणवीसांच्या जवळचे लोक, ज्या भुजबळांच्या भ्रष्टाचाराबद्दल की ते स्वातंत्र्य सैनिक म्हणून गेले नाहीत तुरुंगात असं फडणवीस म्हणत होते, त्या भुजबळांचं कौतुक आता मध्यंतरी त्यांनी केलं फडणवीसांनी. हे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत. आता फडणवीस म्हणतात की हे सगळं राजकारणात तडजोड करावी लागते, रास्ता खोजना पडता येते म्हणाले. मी असं म्हणतोय की समजा
2014मध्ये जर तुम्हाला सरकार स्थापन करता येत नव्हतं तर तुम्ही राजीव गांधींसारखं विरोधात राहायचं. ते का नाही केलं? पण शरद पवारांचा पाठिंबा तुम्ही घेतला, मग शिवसेनेला आत घेतलं आणि मग सरकार टिकवलं 5 वर्ष. फडणवीस म्हणतात की 5 वर्ष आमचं सरकार हे आम्ही पहिलं सरकार की जे 5 वर्ष सलगपणे राहिलं. पण ते तुमच्यामुळे, तुमच्या कर्तृत्वामुळे शरद पवारांच्या पक्षाने पाठिंबा दिला होता आधी, आणि त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे यांचं सरकार तुमच्याबरोबर आलं, यांचा पक्ष तुमच्याबरोबर आला, म्हणून ते सरकार 5 वर्ष टिकलं. त्याचं सगळं श्रेय तुम्ही स्वतःकडे घेता. हा कुठला प्रकार आहे? मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की कोल्हापूरमध्ये 2014मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली, वेगवेगळे लढले, त्याच्यामध्ये शिवसेनेचा पराभव झाला. कारण त्यावेळी भाजपची जी काही मतं होती ती भाजपची मते अर्थातच शिवसेनेला मिळणार नव्हती. पण 2019मध्ये युती झाली होती विधानसभा निवडणुकीच्या वेळी. त्यावेळी जी मतं जी भाजपला तिथे मिळाली होती ती मतं शिवसेनेकडे ट्रान्सफर व्हायला होती, ती नाही झाली. आणि ती मतं मग काँग्रेसला गेली का? कारण काँग्रेसचा एक कॅन्डिडेट तिथं होता, काँग्रेसची मतं वाढली होती त्यावेळी. आता हे दगाबाजी हे कसे करतात याचं एक उदाहरण आहे, हे ठळक उदाहरण आहे कोल्हापूरसारखं. तसे अनेक गोष्टी तुम्हाला, अशा अनेक गोष्टी सांगता येतात. या मुलाखतीमध्ये तुम्हाला अजून सांगतो की वंदिता मिश्रा ज्यांनी अतिशय चांगले प्रश्न विचारले, त्यात त्यांनी म्हणाले की तुम्ही फडणवीस, तुम्ही अगोदरच्या आणि आत्ता फरक आहे तुमच्या ह्याच्यात. अगोदर तुम्ही ज्या अशा प्रकारची कडवी भाषा बोलत नव्हतं ते आता लव जिहाद वगैरे तुम्ही बोलायला लागलेला. मग फडणवीसांनी लव जिहाद हे खरोखर कशा काही केसेस येतात, वाढत आहेत आणि गंभीर मुद्दा आहे, मी काही धार्मिक ध्रुवीकरण करू पाहत नाही असं ते म्हणाले. पण त्याच्या पोट प्रश्न मी विचारतो की नितेश राणे हे वाटेल ते बोलत आहेत, त्यांना तुम्ही का नाही आवडलं? नंतर जी एका मुलीने एक पोस्ट लिहिली ऑपरेशन सिंदूरबाबत, तिला लगेच अटक केली. त्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की नाही, पोलिसांनी, म्हणजे त्या मुलीने अशी पोस्ट आक्षेपालाच होती, पोलीस कधी कधी कारवाई करतात, मग न्यायालय सांगतं की ही कारवाई चुकीची आहे, ठीक आहे आम्ही दुरुस्ती करू, आम्ही सुधारणा करू. इतक्या कॅज्युअली ते बोलले. म्हणजे संविधानाचे आम्ही कसे संविधानाचे भक्त आहोत, संविधानावरती निष्ठा ठेवतो असं म्हणतात, आणि या प्रकारे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करतात. त्या मुलीला तुम्ही ताबडतोब तिच्यावर कारवाई करता तुमचे पोलीस, आणि तुम्ही कॅज्युअली हां झालं असेल आता आम्ही सुधारणा करू असं म्हणाले. हा काय प्रकार आहे? आणि त्या हगवणे कुटुंबांच्या बाबतीत तक्रार तुम्ही तिकडे नोंदवून घेत नाहीत तुमचे पोलीस. त्या पोलिसांवरती काय कारवाई केली तुम्ही? ताबडतोब कारवाई पाहिजे होती त्यांच्यावरती, काही नाही. बदलापूरमध्ये कितीतरी गोष्टी झाल्या अशा की ज्यामध्ये गृहखात्याचं पूर्ण फेल्युअर झालेलं. त्याला जबाबदार कोण आहे? फडणवीस, तुम्ही स्वतः जबाबदार आहात. मी कसा संपूर्ण प्रशासनावरती पकड ठेवू नये, मी 100 दिवसाचा कार्यक्रम करतो, मी 150 दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे, पण या बेसिक गोष्टी ज्या घडत नाही आहेत, महिलांना न्याय मिळत नाहीत, महिला अत्याचार वाढत चाललेले आहेत, हुंडाबळी वाढत चाललेले आहेत, हिट अँड रन केसेस वाढत चाललेले आहेत, आणि सत्ताधारी पक्ष जो आहे, जो मदांध आहे, अत्यंत उन्मत्त आहे, त्याला गृहखातं वेगवेगळ्या प्रकारे संरक्षण देत आहे. तो कोण गजा मारणे, तो कुठे चाललेला असताना त्याच्याबरोबर पोलीस पार्ट्या झोडत आहेत, कुठे या वाल्मिक कराडला तुरुंगामध्ये छान जेवण मिळते, नॉनव्हेज मिळते, बिर्याणी मिळते. आता हा काय प्रकार आहे? भ्रष्टाचार थांबले नाही आहे, भ्रष्टाचार चालू असेल असं म्हणतात फडणवीस. मग फक्त महाविकास आघाडी सरकार, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे करप्ट आहे, आणि तुमचं काय सरकार आहे? मग त्याच्याबद्दल प्रश्न कोण विचारणार? तुम्ही नैतिकतेची एक भूमिका घेता, आम्ही वेगळ्या याच्यावरती आहोत आणि बाकी सगळे भ्रष्टाचारी आहेत, हे कुठल्या आधारावरती म्हणतात? अनेक उदाहरणं सांगता येतील अशी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला, त्यामध्ये कोणी पैसा खाल्ला, असे अनेक आरोप आहेत. नारायण राणे ज्यांचं तुम्ही कौतुक केला, त्यांना कोर्टाने एका प्रकरणात, त्यांना म्हणजे ते ज्यामध्ये इन्व्हॉल्व होते पुण्याच्या प्रकरणामध्ये जमिनीच्या, त्यात त्यांना फटकारलेले. पण नारायण राणे कसे काम करतात असं तुम्ही कौतुक करता त्यांचं. आता
अशा अनेक गोष्टी ज्या म्हणता येतील, ज्या त्या मुलाखतीमध्ये अगदी खटकणाऱ्या अशा गोष्टी होत्या. आता तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षातले लोक हे कसे ठेकेदारांचे लाड करतात हे वारंवार प्रकरण येतात, समोर येतात. आणि मग भ्रष्टाचार असेल तर आम्ही भ्रष्टाचारानं सोडणार नाही वगैरे तुम्ही म्हणताय. किती प्रकरणं निघत आहेत, केवढ्या कॉस्ट एस्केलेशन आहे अनेक प्रकल्पांमध्ये. आत्ता सुप्रीम कोर्टाने जे एक प्रकरण काढलेलं आहे की ज्या रस्त्याच्या कामामध्ये एका कंपनीला लार्सन टुब्रो डावलून 3,000 कोटी रुपये ज्यांनी जास्तचं कॉन्ट्रॅक्ट काय म्हणतात ज्याला निविदा भरली आहे त्यांना तुम्ही मेगा इंजिनिअरिंगला काम दिलं. हे कशामुळे घडले, काय व्यवहार झाले त्याच्यामध्ये हे कळत नाही का लोकांना. अनेक कामांचा दर्जा भयंकर आहे. आणि आज जे तुम्ही मुंबई महापालिकेच्या अधीन जी काही कामं आहेत, मिठी नदी असेल किंवा काही कामं असतील, जे अगोदरचं झाले ते झालं असेल, जे काही झालं असेल ते झालं असेल, पण आज जे काही कामाचा दर्जा कमी आहे, नालेसफाई झाली नाही किंवा त्याच्यामध्ये हात मारला जातो आहे, त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई करणार. पण तुम्ही फक्त पॉलिटिकल कारवाई करता की शिवसेनेला बदनाम करायचं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या त्यांचं काही चूक असेल तर जरूर कारवाई करा, पण संपूर्ण पॉलिटिकल स्टेटमेंट्स आहेत. तुमच्या सत्तेच्या काळात काहीच झालं नाही. मंगलप्रसाद लोढा तुमचे पालकमंत्री कॉर्पोरेशनमध्ये बसत होते, ते काय करत होते तिथे? तुमचे पालकमंत्री मुंबईचे ते काय करतायत आता? कामाचा दर्जा इतका भिकार कसा? कामं वेळेवर का होत नाहीत? पाणी का साचतं? हे प्रश्न विचारायला लागते. आणि म्हणून आपण चांगले आणि बाकीचे सगळे वाईट. आता बुलडोझर कारवाईबद्दल सुद्धा कोर्टाने फटकारले तुम्हाला. फडणवीस तुमच्या सरकारला फटकारले, त्यामुळे तुमचं सगळं काम चांगलं आहे असं बिलकुल म्हणता येणार नाही. आता दुसरी गोष्ट अशी आहे, मी जे सांगितलं की जेव्हा सतत म्हणतात की राजकारणात तडजोडी कराव्या लागतात आणि तडजोडी करताना काही प्रश्न म्हणजे जे काही प्रश्न विचारण्यात आले त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की ते प्रश्नामध्ये एक प्रश्न असा विचारण्यात आला की अनेक जण तुमच्याबरोबर नव्हते, ते तुमच्याबरोबर आले. संजय राठोड असतील किंवा कोणी हसन मुश्रीफ असतील, असे 4-5 नावं घेतली, छगन भुजबळ असतील. त्यांच्याबरोबर कोणाबरोबर तुमचं जमतं? मग एकनाथ शिंदेसकट तेव्हा देवेंद्रजी म्हणाले की अजितदादांबरोबर जमतं. पण हे बाकीचे जण आले ज्यांच्यावरती अनेक आरोप होते ते तुमच्याबरोबर आले, तेव्हा फडणवीस म्हणाले ते रिफॉर्म्स त्यांच्यात झाल्या, म्हणजे ते सुधारले आणि मग आमच्याकडे आले. आता हा काय प्रकार आहे? अशोक चव्हाण असतील किंवा काय संजय राठोड असतील, हसन मुश्रीफ असतील, हे सगळे त्यांच्यात रिफॉर्म्स झाले, सुधारले आणि मग तुमच्याकडे आले. मग हे वॉशिंग मशीनचा हा प्रकार आहे, वॉशिंग मशीनचा प्रताप आहे तुमचा. कशामुळे? ते अचानकपणे त्यांच्या सुधारणा झाली आणि मग तुमच्याबरोबर आले असं म्हणता तुम्ही. म्हणजे याला खरं तर कोडगेपणा असं म्हणतात. ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे तुम्ही आरोप केले त्यांना तुम्ही तुमच्याकडे घेणं म्हणजे आता ते नव्याने काही गोष्टी करू शकतात. जर भ्रष्टाचारी माणसालाच तुमच्याकडे घेतलं तर तो नव्याने भ्रष्टाचार करणार नाही अशी खात्री कशी देऊ शकता तुम्ही? आज तुमच्या सरकारमध्ये अनेक ठेके ज्या पद्धतीने दिले जात आहेत किंवा धनंजय मुंडेंच्या खात्यामध्ये किंवा माणिकराव कोकाटेंच्या खात्यामध्ये काय काय प्रकार चालले, हे कशामुळे चालले? फडणवीस तुमच्या दुसऱ्या टर्ममध्ये तुम्ही मुख्यमंत्री असताना हे सरकार अतिशय वाईट पद्धतीने चालले. अनेक संशयास्पद व्यवहार होत आहेत, असे आरोप होत आहेत. याचं कारण तुम्ही जी टोळी तुमच्याबरोबर घेतलेली आहे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे कमालीचे आरोप आहेत. जेव्हा तुम्ही विरोधकांवरती भ्रष्ट असा आरोप करता तेव्हा तुमच्या शेजारी आसपास जे संपूर्ण लाईनच्या लाईन बसलेली आहे
ज्यांचे चेहरे पूर्णपणे कलंकित आहेत, अशांना बरोबर घेऊन तुम्ही समोरच्यांना जर भ्रष्टाचारी ठरवत असाल तर ते कोणालाही मान्य होणार नाही. पूर्णपणे लाज लज्जा कोडून प्यायलेला एखादा पक्ष असेल किंवा एखादी महाशक्ती असेल, तिच्यापुढे सगळ्यांनी नतमस्तक व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तसं होऊ शकत नाही. कारण तुम्ही ज्या तडजोडी केलेल्या आहेत ज्या प्रकारच्या, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं संपूर्ण मातेरं झालेलं आहे. कारण तुम्ही धाक दपटशा दाखवून हे केलेलं आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांना ज्या प्रकारचा त्रास दिला तुम्ही, संजय राऊतांच्या कुटुंबियांना त्रास दिला, इतर अनेकांच्या कुटुंबियांना ज्या प्रकारे त्रास तुम्ही दिला, त्यांचे कुटुंबीय हे तुम्हाला माफ करणार नाही. आणि ज्या एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांना तुम्ही घेऊन आज सरकार चालवत आहे, त्यांची प्रतिमा अगोदर कशी होती आणि आता एकदम साफसुथरी झाली आहे असं कोणी मानावं तर असं कोणीही मानणार नाही. राजकारणात भले तडजोडी कराव्या लागत असतील, लागतातच, पण तुम्ही दबाव तंत्रांच्या बळावरती तडजोडी केलेल्या आहे. आणि जर तुम्ही नैतिकतेची भूमिका घेतलेली होती सुरुवातीपासून भाजपने, ती भाजपने घेतलेली नैतिकतेची भूमिका अधिकृतपणे सोडून दिली नाही आहे. कारण तुम्ही दुसऱ्यांवरती आरोप करत होता. UPAने वाटेल तशा तडजोडी केल्या, म्हणजे मनमोहन सिंग सरकारने, सोनिया गांधी यांनी, असं तुम्ही म्हणत होता. त्यांचाही आघाडी पक्ष होता, तुमचाही आघाडी पक्ष होता, पण त्यांनी तडजोडी केल्या आणि तुम्ही केल्या त्या काय होत्या? केंद्र स्तरावरती. महाराष्ट्रात तुम्ही काय केलं मी उदाहरणं सांगितली तुम्हाला. आपल्या मित्रपक्षांचा घात करायचा, त्यांना दुबळ करण्याचा प्रयत्न करायचा, कमजोर करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्यातलीच माणसं आपल्याकडे घ्यायची, आमिषा दाखवायची. कोकणातला एक नेता पैसे वाटून जिंकून येतो आणि त्याचं कौतुक करायचं. हे काय चाललं आहे? फडणवीस, तुम्ही कितीही फसवण्याचा प्रयत्न केलात, कितीही नैतिकतेचा टेंबा मिरवलात, ते लोक फसणार नाहीत. लोकांना सगळं काही कळून चुकलेलं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त लोकांनी हा चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमंडळींना सांगा आणि व्हिडिओ व्हायरल करा. एवढं आवाहन करतो आणि इथेच थांबतो. नमस्कार.